मित्रांनो, आता काही दिवसापूर्वी 2 महिन्यापूर्वी झालेल्या बॅचचा थोडा फॉलोअप सेशन घेतला आणि फॉलोअप सेशन मध्ये एक व्यक्ती समोर आला आणि त्यांनी सांगितलं की मागच्या 2 महिन्यामध्ये 60 दिवसामध्ये मी 45 दिवस सरांनी सांगितलेलं ध्यान मी करू शकलो. 45 दिवस त्या पद्धतीचं ध्यान मी केलं आणि त्याचा रिझल्ट असा आला की माझ्या अवतीभोवती मला जसं पाहिजे तसं वातावरण झालं. बाकीचे लोक माझ्या मनासारखे वागायला लागले आणि माझं टार्गेट पूर्ण झालं आणि कडकड कडकड टाळ्यांचा आवाज आला. लोक खुश झाले, वा वा टार्गेट पूर्ण झालं. अवतीभोवती लोक त्यांचे पार्टनर त्यांच्या मनासारखे वागायला लागले. लोक खुश झाले आणि टाळ्या वाजवल्या. मला राहावं गेलं नाही. मी प्रत्येकाला सांगितलं तर 2 मिनिटं फीडबॅक द्यायचा आहे कारण वेळ कमी होता त्या दिवशी. पण मला राहावं गेलं नाही. मी त्यांना थांबवलं आणि तो विषय क्लिअर केला. त्यासाठी 10 मिनिटं गेले मित्रांनो, पण ते आवश्यक होतं. तो विषय असा क्लिअर केला की सगळ्यांना सांगितलं की यांनी सांगितलं मी मागचे 45 दिवस हे ध्यान केलं आणि सगळे लोक मनासारखे वागायला लागले आणि माझं टार्गेट पूर्ण झालं. यातून तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण मित्रांनो यातनं अंधश्रद्धा वाढू शकते. मी ध्यान केलं आणि माझं टार्गेट पूर्ण झालं, असे चमत्कार होत नाही. याला सायन्स आहे, याला सायंटिफिक बेस आहे. हा जो कोर्स आहे ना, पूर्ण शास्त्रीय धर्तीवरचा कोर्स आहे मित्रांनो. असे चमत्कार या कोर्समध्ये अपेक्षित नाही. मग मी खोदून विचारलं, शोधून विचारलं, ड्रिल आउट केलं तो विषय. त्यांना विचारलं नेमकं काय झालं सांगा. त्यानंतर ते बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं, सर प्रामाणिकपणे सांगतो, मला भरपूर अडचणी आहेत जीवनामध्ये. मी भरपूर संघर्ष करतोय. वेगवेगळे वैद्यकीय प्रॉब्लेम घरामध्ये आहेत. अक्षरशः मी परेशान होतो आणि मागच्या जवळपास 1.5-2 वर्षापासून मला शांत झोप लागत नाही. 1.5-2 तास झोप झाली की मला जाग यायची. जाग आली तर परत 1-1.5 तास मला झोप लागत नाही. कधीतरी रात्री परत पहाटे झोप लागते. असं पूर्ण रात्रभर मी कस तरी रात्र काढतो आणि पूर्ण रात्रभर माझी 2-2.5 तासाची झोप होती मागच्या 1-1.5 वर्षापासून. परिणाम असा झालाय, माझे डोळे सुजल्यासारखे असायचे. माझ्या मागच्या बाजूचं डोकं दुखतंय. मला मायग्रेनची सुरुवात झाली. मग मी कुठंतरी वैतागायचो आणि मेडिकलमध्ये जाऊन झोपेची गोळी घ्यायचो. मग तेव्हा कुठं मला झोप लागायची आणि झोपेची गोळी घेणं चांगलं नसतं म्हणून माझी पत्नी सुद्धा मला झोपेची गोळी घेऊ देत नव्हते. पत्नी सुद्धा झोपेची गोळ्या माझ्या लपून ठेवायची. हे जेव्हा तो सांगत होता ना, त्याचा भूतकाळ त्याला सगळा आठवला. मग परिणामी मी ऑफिसमध्ये गेले, माझी चिडचिड व्हायची. माझ्या पार्टनर बरोबर माझी चिडचिड व्हायची. माझ्या स्टाफ बरोबर चिडचिड व्हायची. माझ्या सहकाऱ्यांबरोबर वातावरण चांगलं राहत नव्हतं आणि कशातच माझं लक्ष लागत नव्हतं. मग झालं काय, ध्यान करायला लागल्यानंतर पहिल्यांदा विचार सेटल झाले. हो मित्रांनो, ध्यानाच्या माध्यमातून विचार सेटल होतात, काही शंका नाही. विचार सेटल झाले. विचारांचं वादळ हळूहळू सेटल होत गेलं. 1 आठवडा, 2 आठवडा, 15 दिवस, त्यानंतर हळूहळू त्यांचे विचार सेटल होत गेले. नंतर मग त्यांनी सांगितलं मला शांत झोप लागायला लागली. आणि जेव्हा त्यांना शांत झोप लागायला लागली तेव्हा त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम्स व्हायला लागले. शांत झोप लागायला लागली, डोकं जड पडायचं ते कमी झालं. मागच्या बाजूला डोकं दुखायचं ते कमी झालं. मायग्रेनच्या समस्या कमी झाल्या. झोप लागल्यामुळे पोटाचे पचनच व्यवस्थित व्हायला लागले. जे अगोदर त्याला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होता. मग अनेक गोष्टी, पोट साफ व्हायला लागलं, झोप शांत लागायला लागली, डोकं जड पडणं बंद झालं, डोकं दुखणं बंद पडलं, मायग्रेनचा त्रास जो सुरू झाला तर तो कमी झाला, फ्रेश झाला. साहेब फ्रेश झाल्यानंतर ऑफिसमध्ये आले. ऑफिसमध्ये ते स्वतः फ्रेश असल्यामुळे, त्यांची झोप झालेली असल्यामुळे, डोकं दुखत नसल्यामुळे त्यांचा कामावर फोकस झाला. ध्यानामुळे एकाग्रता वाढली, टार्गेटवर फोकस झाला, काम करण्याची पद्धत बदलली. आणि ह्या ध्यानाच्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशनचं पण एक पार्ट आहे आणि पॉझिटिव्ह अफर्मेशनच्या माध्यमातून ते बाकीचे जे माझे सहकारी होते त्यांनी सांगितलं, ते सहकाऱ्यांची पॉझिटिव्ह एनर्जी माझी त्यांना जायला लागली. परिणाम काय झाला, पॉझिटिव्ह वातावरण ऑफिसमध्ये तयार झालं आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे टीम वर्क चांगलं झालं. म्हणून टार्गेट अचीव्ह झालं. ध्यान केलं, टार्गेट अचीव्ह झालं. याला चमत्कार समजू नका, कारण याच्या माध्यमातून आपण अंधश्रद्धेमध्ये जाऊ शकतो. हा सायंटिफिक कोर्स आहे. ध्यान केलं म्हणून विचार सेटल झाले, म्हणून झोप लागायला लागली, म्हणून झोपेच्या संदर्भाचे प्रॉब्लेम कमी झाले. झोप होत नव्हती म्हणून कॉन्स्टिपेशन झालं, पोट साफ होत नव्हतं. झोप व्हायला लागली, पोट साफ व्हायला लागलं, फ्रेशनेस शारीरिक लेवलला आला, माइंडला फ्रेशनेस आला. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन झालं, फोकस झालं, ब्रेनचं काम सुरू झालं, टार्गेट अचीव्ह व्हायला लागलं. पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळे पॉझिटिव्ह वातावरण झालं, म्हणून टार्गेट अचीव्ह झालं. यामागे सायन्स आहे मित्रांनो.